सर नमस्कार. नमस्कार, गणेश लहानुधरणे. आता आपण हा जो प्लॉट पाहतोय सर, हा सगळं तुम्ही कांद्यासाठी रोप टाकलेलं हो, आहे. किती महिन्याचं हे रोप आहे? आता हे 30 दिवसांचं आहे. 30 दिवसामध्ये जर पाहिलं सर, ग्रोथ अतिशय सुंदर आहे. म्हणजे खाली जर बघितलं, क्वालिटी कॅनॉपी आणि त्याची जर दांड म्हणतो आपण, तो सुद्धा खालचा अगदी सुंदर आहे. काय काय केलं याच्यासाठी? याच्यासाठी काहीच नाही, फक्त कृषी अमृत एक 25-30 किलो टाकला सर. SSM शक्ती सम्राट आणि मिराकल आणि हुमस ओके, एक बकेट टाकली. छोटंसं केलंय रोप तुम्ही, बरोबर आहे का नाही? रोपामध्ये जर बघितलं सर, अतिशय ग्रोथ आहे त्याच्यामध्ये. साधारण 30 दिवस याच्यामध्ये खाली जर बघितलं, हे दिसतंय बघा, SSM टाकलेलं दिसतंय. छोटं छोटं SSM आणि कृषी अमृत आहे याच्यामध्ये. काय वाटतं हे रोप पाहून, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे दरवर्षी जी मर होती ती थांबलेली आहे. आणि याच्या अगोदर पण आपण याला SSM आणि कृषी अमृत अगोदरच्या पिकाला वापरले, तो अनुभव याच्यात घेतला. गेल्या वर्षीचा काय अनुभव होता जो तुम्ही रासायनिकवरती रोप फेल गेले असं तुम्ही ऐकलं? फेल म्हणजे पूर्ण गेलं होतं, त्याच्यातला आम्हाला लावताच नाही आलं. काहीच लावताना आलं. आणि यंदा काय वाटतं हे रोप पाहून, काय वाटतं यंदा सर म्हणजे त्याच्यामध्ये? फेल नाही, काही नाही, हा. व्यवस्थित आहे अजून. आणि दाट बघा ना किती जबरदस्त आहे आणि उत्तम प्रकारची क्वालिटी. SSMचं एकदम खतर. गेल्या वर्षीचा कांदा अजून माझा स्टॉकला आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्यामधला काही कांदा जो आमचा रानामध्ये 2 महिने कंप्लीट पाण्यामध्ये होता, तरी तो पण फक्त वरची साल्ट खराब झाली होती, दुसरं काहीच नाही. बाकी काहीच नाही. काय सांगाल जे शेतकरी आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना कांद्याच्या रोप बद्दल ज्यांना टाकायचे अशा सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरलीच पाहिजे. एकदा तरी वापरून पहा. एकदा तरी वापरून पाहिले. आता गेल्या वर्षीच्या अनुभवावरून मी पहिल्यापासून रोपापासूनच चालू केलं. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू.